महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला गेल्यामुळे आम्ही कालपर्यंत त्यांना समजावून सांगत होतो की भविष्यात आपल्याला काहीतरी वेगळा चान्स मिळेल, काय मिळेल, परंतु त्या न ऐकता त्यांनी बंडखोरी केली. हे बंडखोरी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी केले. ते सुद्धा ज्यावेळी या पक्षामध्ये आले तेव्हासुद्धा इथे जुने माणसं होते, तर त्यांना डावलून उद्धव साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळीसुद्धा इथे शिवसेनेची माणसं होती ना, पदाधिकारी होते, परंतु त्यांना न देता त्यांना देत. त्यावेळी त्यांना मजा वाटली. आज जर तिकीट कापल्यानंतर थोडीफार ज्यांनी निष्ठा किंवा मराठी माणसामध्ये एक म्हणतात, मराठी माणूस हा नेहमी एकनिष्ठ असतो, दिलेला शब्द पाळतो. तो शब्द त्यांनी पाळला नाही. आता ते गेले त्या घरात, त्यांनी सुखी राहावं एवढी त्यांना विनंती. कसं थोपवणार आहे या लोकांना? जर काही तुमच्या पक्षाकडून काही समज देण्यात येणार आहे? नाही, आता त्या पक्षात गेल्यानंतर त्यांना त्यांची आम्ही जागा दाखवणार ना. शिवसेना, उद्धव बाळासाहेब किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही ज्या जोरात लढणार आहे त्याचा प्रकार, त्याचा असर त्यांना 16 तारखेला बसणार आहे. सर, ह्या वॉर्ड पुरता नाही तर अनेक वॉर्डमध्ये बंडखोरी होताना दिसते. ह्या बंडखोरीचं बंड तुम्हालाही बसू शकतो, अनेकांना बसू शकतो, सगळ्यांना बसू शकतो. तर कसं बघतं ह्या सर्व बंडखोरी? बघा, जेवढी आता मी माझ्या विभागात आहे, माझ्या विभागात भरले 4-5 जणांनी अपक्ष फॉर्म भरलेले आहेत. त्यांना मी आज प्रत्यक्ष भेटलो आहे. त्यांना मागे सुद्धा घ्यायला लागणार. बाकी इतर भागामध्ये, माझ्या भागामध्ये कुठे बंडखोरी झालेली नाही. निदान मी 3 विभाग सांभाळतो आहे, धारावी, त्यानंतर माहीम आणि वडाळा, यामध्ये बंडखोरी झाला. आमच्या इथे तुम्हाला माहिती आहे, माधुरी मांजरेकर अतिशय सक्षम कार्यकर्ते होते आमच्या तिथे. मनसेच्या वाट्याला गेल्यामुळे ते नाराज झाले आहेत. फक्त नाराज झाले, त्यांना आम्ही समजावून सांगू. जी विधानसभेला तुम्ही दोघे प्रतिस्पर्धी होता, एकमेकांच्या विरोधात प्रचार केला होता, तेव्हा कधी वाटलं होतं का की पुढच्या निवडणुकीला आपण दोघं एकत्र असून आता सोबत प्रचार करताना राजकारणात बघा, राजकारणात जर तरला उत्तर नसते, वास्तविक असते, त्यालाच उत्तर असते. भविष्यात काय होईल ते मी पण सांगू शकत नाही, तुम्ही सांगू शकत